नमस्कार, मी आरती आणि स्वागत आहे आपलं न्यूज मराठी 24/7 च्या या खास रिपोर्टमध्ये। तर आजचा आपला विषय आहे कोकण, मुंबई आणि चाकरमानी। कोकणात हापूस आंब्याच्या बागांमध्ये 1 लाख नेपाळी काम करतात, माहिती आहे का तुम्हाला? तसंच मच्छीमार बांधवांच्या बोटींवर हजारो ओरिसा, छत्तीसगडमधील तरुण काम करतात। कोकणी पर्यटन उद्योजकांच्या हॉटेल रिसॉर्टवर हजारो गडवाली तरुण काम करतात। बांधकाम उद्योगांमध्ये बीड, मराठवाडा, कर्नाटकमधील तरुण काम करतात। कोकणात बेकरी व्यवसाय, पायनॅपल रबराची शेती केरळमधील लोक करतात। 5000 कोटीचा हापूस आंबा कोकणाबाहेरील दलाल विक्री करतात। 15000 कोटीचे कोकणातील मासे उत्तर भारतीय विक्री व्यवस्था सांभाळतात। कोकणातील काजूची प्रक्रिया चंदगड आणि भुदरगड पश्चिम महाराष्ट्रात होते। कोकणात शासकीय इमारती, पूल, रस्ते दक्षिण भारतातील कॉन्ट्रॅक्टर बांधतात। कोकणात स्वीट मार्ट दुकाने, आईस्क्रीमचे दुकाने, बिल्डिंग मटेरियलचे मोठमोठे मॉल्स गुजराती आणि मारवाडी येऊन उभे करतात। हे लोक आपल्या राज्यातून येऊन आपल्या मुलांना कोकणात मराठी माध्यमांमध्ये शाळेत शिकवतात, इथल्या मातीशी एकरूप होतात आणि त्या मातीतून रोजगार निर्माण करतात। त्यांना मुलांचे चांगले शिक्षण व्हावे म्हणून कोकणातील गाव सोडावे वाटत नाही। कोकणात रोजगार नाही म्हणून मुंबई, पुण्याला चाललो असं ते म्हणत नाहीत। त्यांच्या मुलांची लग्न कोकणात होतात आणि त्यांच्या मुली आनंदाने ग्रामीण जीवन स्वीकारतात। त्यांना शिवी देणं सोपं आहे, पण त्यांचं अनुकरण करणं कठीण आहे। दुसरीकडे स्थिती काय? आम्ही म्हणतोय कोकणात चांगल्या शाळा नाही, मुलांचे चांगले शिक्षण व्हावे म्हणून आम्ही मुंबईला जातो। गावात रोजगार आणि उद्योग नाहीत म्हणून आम्ही मुंबईला जातो। शहरासारख्या सुविधा कोकणात नाहीत म्हणून आम्ही मुंबईला जातो। इथे चांगली हॉस्पिटल नाहीत म्हणून आम्ही मुंबईला जातो। मुंबईत जाऊन राहतो कुठे? घाटकोपर, भांडूप, कळवा, दिव्याच्या डोंगरावर आणि झोपडपट्ट्यांमध्ये। 20% कोकणवासीय चांगले आयुष्य जगत आहेत, अन्यथा 80% कोकणातील तरुण 12,000, 15,000, 20,000 रुपयांच्या नोकऱ्या मुंबईत करून किडामुंग्यांसारखे बदलापूर ते CST आणि विरार ते चर्चगेट असा रोज प्रवास करतात। सकाळी रेल्वेने ऑफिसला येणं आणि संध्याकाळी परत जाणं यात जेवढे परिश्रम पडतात, इतकी मेहनत कोकणात आपल्या गावात घेतली तर 15 ते 20,000 रुपये मिळवू शकतात। ज्यांना चांगले पगार आहेत, मोठ्या नोकऱ्या आहेत, मुंबईत चांगली घरे आहेत, त्यांनी मुंबईत राहावे। पण 10, 12, 15, 20 हजारच्या नोकऱ्यांसाठी आपण मुंबईत राहण्याचा, चाकरमानी होण्याचा अट्टाहास कशासाठी? कोकणातल्या नव्या पिढीला चाकरमानी नवरे हवेत आणि कळव्याच्या डोंगरावर 10 बाय 10ची खोली हवी, कशासाठी? चाकरमानी मानसिकता, यावर खूप काम करावे लागणार आहे। लाखो परप्रांतीयांना कोकणात रोजगार मिळतो, व्यवसाय मिळतो, उद्योग मिळतात, पण आम्हाला मिळत नाहीत। आमची गावे रिकामी झाली, आमच्या शाळा रिकाम्या झाल्या, गावात राहायला तरुण नाहीत, गावांचे वृद्धाश्रम झाले। मित्रांनो, कुठेतरी काहीतरी चुकतंय। आपल्या नियोजनात, आपल्या विकासाच्या संकल्पनांमध्ये काहीतरी गडबड आहे। गावागावातील आणि तालुक्यातील विकास पुरुष, कार्यसम्राट यांचं सुद्धा काहीतरी चुकतंय। हो, यावरच काम करायला हवं। मानसिकता बदल हा सगळ्यात मोठा विषय आहे। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7।